मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या घोंगडी बैठकीला दिनांक 13 रोजी दुपारी 12 वाजता पिंपळवडी येथे सर्व मराठा बांधवांनी उपस्थित राहावं यासाठी आष्टी तालुक्यातील मराठा बांधवांना निमंत्रण देण्यासाठी मराठा कार्यकर्त्यांनी रॅलीचं आयोजन केलं होतं। दिनांक 6 सप्टेंबर रोजी कडा, धामणगाव, घाटापिंपरी, देवळाली, अंभोरा, वाघूस, धानोरा, साबलखेड, शेरी आदी ठिकाणी त्यांनी जाऊन घोंगडी बैठकीचं निमंत्रण आणि मराठा आरक्षण जागृती केली आहे। यावेळी दीपक सोनावणे, कांतीलाल घिरेसह अनेक मराठा कार्यकर्ते रॅलीत सहभागी झाले होते। तेज वार्ता न्यूज नेटवर्क, आष्टी, बीड। छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय। तुमचं आमचं नातं काय? जय जिजाऊ जय शिवराय। तुमचं आमचं नातं काय? जय जिजाऊ जय शिवराय। जरांगे पाटील तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। जरांगे पाटील तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आता कसं पाटील म्हणते तसं, आता कसं पाटील म्हणते तसं। शिवाजी महाराज की जय। नमस्कार, जय शिवराय। आम्ही जनजागृती यात्रा चालू केलेली आहे। जरांगे पाटील यांनी जी 13 तारखेला पिंपळवंडी येथे घोंगडी बैठक आयोजित केलेली आहे, त्याचे निमंत्रण देण्यासाठी आम्ही आष्टी पाटोदा शिरूर अशा आष्टी मतदारसंघात आम्ही प्रत्येक गावांनी जाऊन प्रत्येकाला निमंत्रण देत आहोत। आज आम्ही कड्यावरून देवी निमगावहून धामणगावहून घाटापिंपरीहून देवळाली आणि देवळालीच्या नंतर अंभोऱ्याच्या नंतर आता वाघुळूज नंतर आम्ही धानोऱ्यानंतर साबडखेडच्या नंतर पुन्हा कडा आणि कड्याच्या नंतर परत आम्ही शेरी बुद्रुक येथे जाणार आहोत। आम्ही गेले 3 दिवस झालं जरांगे पाटलाच्या घोंगडी बैठकीसाठी निमंत्रण घेऊन फिरत आहोत। आम्ही ह्या गाड्या स्वखर्चाने बनवलेल्या आहेत। हे आम्ही सकाळी देवी निमगाव, धामणगाव, घाटापिंपरी, देवळाली, सुलेमान देवळा, अंभोरा, वाघुळूज ह्या गावामध्ये सकाळ धरून 9 वाजल्यापासून फिरत आहोत। आम्ही फिरत असताना एवढा प्रतिसाद भेटत आहे मराठी बांधवांचा की आम्हाला म्हणतात खरोखरच हे काम चांगलं आहे, आपल्याला हे आरक्षण भेटलंच पाहिजे, मिळालंच पाहिजे। जोपर्यंत जरांगे पाटील हे मागं हटत नाही तोपर्यंत आम्हीसुद्धा त्यांच्या पाठीमागून हटणार नाहीत। आणि सर्वांना विनंती करीत आहोत, 13 तारखेला 12 वाजता घोंगडी बैठक ही पिंपळवंडी येथे ठेवलेली आहे, तरी सर्वांनी यावं अशी मी तेज न्यूज वार्ताच्या माध्यमातून विनंती करतो आणि थांबतो। धन्यवाद। आम्ही एकंदरीत सगळे मिळून मराठा बांधव 15 जण असं आम्ही 3 दिवस झाले एक मनोजदादा जरांगे पाटलांचा घरोघरी एक विचार आणि आरक्षण का पाहिजे आणि आरक्षणामुळे का फायदे आहेत हे सांगण्यासाठी आणि एक घोंगडी बैठकीचं नियोजन म्हणजे आमंत्रण देण्यासाठी 13 तारखेला पिंपळवंडी येथे यासाठी आम्ही हे आष्टी पाटोदा शिरूर असं फिरत आहोत। हो, धन्यवाद। आज धानोरा या गावी मराठा योद्धे माननीय जरांगे पाटील यांच्या सूचनेवरून 231 आष्टी विधानसभा मतदारसंघामध्ये त्यांचा घोंगडी बैठक दिनांक 13 तारखेला पिंपळवंडी येथे होत आहे आणि त्या बैठकीचा निरोप संदेश किंवा निमंत्रण देण्यासाठी हे जे तरुण आज गावगाव जात आहेत आणि मराठा आरक्षण काय आहे आणि कशा पद्धतीने मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजेत याचा संदेश घेऊन हे प्रत्येक गावामध्ये जात आहेत। आणि म्हणून आज धानोरा या गावी ही खऱ्या अर्थाने ही टीम या गावामध्ये हा संदेश घेऊन आलेली आहे आणि ह्या संदेशाच्या माध्यमातून ह्या भागातून प्रत्येक गावातून आपण खऱ्या अर्थाने यांचं निमंत्रण स्वीकारलेलं आहे आणि हे निमंत्रण स्वीकारून गावगावच्या 4, 2, 10 गाड्या आपल्याला त्या घोंगडी बैठकीसाठी कशा नेता येईल याच्या पद्धतीचा विचार आता गावगावामध्ये सुरू झालेला आहे। माझ्या गावातून 5 गाड्या आणि त्याच्यामध्ये सगळं जेवणाचं साहित्यासह स्वतःच्या खर्चाने आम्ही 13 तारखेच्या कार्यक्रमामध्ये पिंपळवंडी येथे कार्यक्रमाला उपस्थित राहू। आपणही आपल्या गावाच्या माध्यमातून धानोऱ्यातून तशाच प्रकारचं नियोजन करा आणि पिंपळवंडी तालुका पाटोदा या घोंगडी बैठकीसाठी उपस्थित राहू अशी पुन्हा एकदा मी या सगळ्या कार्यकर्त्याच्या वतीने विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो। धन्यवाद। छत्रपती शिवाजी महाराज की जय। एक मराठा लाख मराठा। एक
मराठा लाख मराठा आमचं नातं काय जय शिवराय जय शिवराय तुमचं आमचं नातं काय जय शिवराय जय शिवराय मनोज दादा तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है दरांगे पाटलासोबत आम्ही सर्वजण आहेत. त्यांच्या कार्यकर्त्यांना आम्ही विनंती करतो. गावगाव ते फिरत आहेत. त्यांच्यासाठी सगळ्यांनी 13 तारखेला पिंपळवंडी येथे हजर राहा. आम्ही त्यांच्या बरोबर आहेत. दरांगे पाटलाच्या सोबत आहेत. शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. एक मराठा एक मराठा